भाग 11. रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण नेणार रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई सांग ग भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तिथं पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तिथे, भाऊ म्हणाला. ने रे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते हो, पण हे घरातले आवरता आवरताच रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ? वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडत होती. चल तिथं मग मला झोप येते, चल घरी, अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र, असं बजावून वच्छीलाही तिच्या भावानं आश्रमात नेलं. आश्रमातील ही गोष्टरूप प्रवचन ऐकायला मुलं मुली येऊ लागली. मोठी माणसं सुद्धा ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्छी आणि तिचा भाऊ आले. गोष्ट सुरू झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिलं. भाऊबंदकी. या भारतवर्षात भाऊबंदकी फार. कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे. भावाभावात जिथं प्रेम नाही तिथं स्वातंत्र्यता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिलं परंतु स्वतः चिंचेचं सारच खाल्लं, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. घरात आईला सुद्धा अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगायची. तो दिवस मला अजून आठवतोय. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते आणि त्यांची कीर्तन उत्सवात होत होती. गावातली सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिलं नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईनं आम्हाला उठवलं. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिनं मोऱ्या गाईचं दूध काढलं, गडी माणसांना जेवायला पोटभर घातलं, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई आणि मी मुकाट्यानं जात होतो. कुठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचं माहेर होतं. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणीही नव्हतं. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेले होते. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावानं प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होय तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणं फार काही. तिला अपमान वाटायचा. नवऱ्यासह माहेरी राहणं त्यातून मरण बरं असं तिला होई. तिचा स्वभाव फार मान्य होता. एक दिवस आजी आणि आजोबा देवळात पुराण ऐकायला गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली आणि म्हणाली, माझ्याच्याने इथे आत्तप्पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे पिणे म्हणजे जीवावर येते हो. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच खातो ना भात, फक्त इथं राहतो. घर बांधणं म्हणजे काय थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहिती? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणानं म्हणाले, आम्हाला स्वाभिमान नाही. आम्ही माणसंच नाही जणू. दरिद्री माणसाची सारी दुनिया अपमान करते, मग बायको का नाही करणार? कर कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसं बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे. पण मला खरेच इथे राहावेसे वाटत नाही हो. मलाही का राहावेसे वाटते, परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहेच ना. कर्ज आहे, त्याचं व्याजही देता येत नाही. घर कशानं बांधायचं? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत करत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा.
तेथे राहण्यात मला अपमान नाही वाटणार हो, परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादा वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च येणार आहे का? या माझ्या हातातील पाटल्या घ्या. या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी आडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्रे एवढे मला पुष्कळ आहे. स्वतंत्रता गमवून ही नथ या पाटल्या कशाला हव्यात? असे म्हणून माझ्या आईनं खरंच नथ आणि पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतकं दुःख होत असेल हे माहिती नव्हतं मला. मी लवकरच लहानसं घर बांधतो असं वडिलांनी आश्वासन दिलं. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणी झालेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधायला आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यात कोकणात मापा असतात. विटाहून आकाराचे मापे मोठे असतात. या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवतानं शाकारलं. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानं नवीन घरात प्रवेश करायचं ठरलं. आईला वाईट वाटत होतं आणि आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गावतारू असं घर तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे हो. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांत करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरतं बांधलंय, पुढं मोठं बांधू. परंतु आई आम्हाला सांगायची, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. इथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल. परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको हो. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होतं, परंतु घराच्या पुढं आणि मागं मोठं अंगण होतं. हे अंगण हेच जणू खरं घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का? मी म्हटले, हो, छान आहे आपलं घर. गरिबांची घरं अशीच असतात. आपल्या मथुरीचं घर असंच आहे. तिला आपलं घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटलं. जी मथुरी आमच्याकडे कांड्याला येई तिच्या घरासारखं आपलं घर नाही. आईला वाईट वाटलं नाही. ती म्हणाली, होय, मथुरा गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. हो, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ. मी म्हटलं. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना सांगत तो. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत. मला बोलावण्यासाठीच तर नाही ना आला तो वारा. नाही हो आई, तो हे आपलं स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलाय. त्याला आपलं साधं घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडलं असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडतात ते खाण्यास स्वर्गातले देव येतात, असे त्या हरिविजयात नाही का? तसं हे घर पाहावयास ते तारेही येतील. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस. मी म्हटलं. माझ्या पाठीवरून वात्सल्यानं भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे शिकवले तुला असे बोलावयास? किती गोड सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडले असेल. साऱ्यांना आवडेल.